जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की नामस्मरणाने आपल्यातील दोष नाहीसे होतात आणि म्हणून थोडं का होईना रोज नामस्मरण आपण केलं पाहिजे म्हटले समर्थ. बघा म्हटले समर्थ, ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये एखादा बी पेरतो त्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी मोठं होत नाही. अगोदर ते बी पूर्णपणे भिजतं, मग त्यातून कोंब येतं, मग तो कोंब हळूहळू करत जमिनीच्या वरती येतं आणि मग त्याला पानं फुटतात आणि मग कोंब फुटतो. असं करत करत ते झाड वाढतं म्हटले समर्थ. तसं समर्थ म्हणतात की एखादा व्यवसाय किंवा एखादा बिझनेस आपण ज्यावेळेस सुरू करतो त्यावेळेस लगेच प्रॉफिट होत नाही, किंवा आपण उंच शिखरावर किंवा 10व्या पायरीवर लगेच जात नाही. स्टेप बाय स्टेप हळूहळू करत आपण जातो. कोणत्याही क्षेत्रात जावा तुम्ही, समर्थ म्हणले, लगेच आपल्याला यश, कीर्ती, प्रताप, महिमा येणार नाही. त्यासाठी कालावधी हा द्यावाच लागतो. जसं लहान मूल लगेचच जन्मलं की पळत नाही, त्यालाही वर्ष द्यावंच लागतं. तेव्हा कुठं ते जरासं रांगतं, जरा धरून चालतं, पडतं आणि मग चालायला शिकतं. तसं समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीला हा वेळ आणि कालावधी हा द्यावाच लागतो. तसं आपल्या देहाचंही तसंच आहे. जसे ज्याप्रमाणे दिवस उजडतो त्यावेळेस आपलं रुटीन काय असतं की सकाळी व्यायाम करायचा, नंतर एक ग्लासभर पाणी प्यायचं, नंतर चहा प्यायचा, नंतर अंघोळ, चहा, नाश्ता आणि नंतर जे काही आपली कामं असतील ते रोजची. हे आपलं रुटीन आहे, त्यामध्ये बदल होत नाही. त्याचप्रमाणे हे नामस्मरण पण थोडं का होईना त्या रुटीनमध्ये आपण ॲड केलं पाहिजे. सकाळी थोडं का होईना आणि संध्याकाळी थोडं का होईना केलं पाहिजे. तरच आपल्यामधले जे दोष आहेत, जे आपल्यामधले रजोगुण आहेत, जे आपल्यामध्ये तमोगुण आहेत, आपल्यामधला राग आहे, उद्धटपणा आहे, जे आपल्यामध्ये दुसऱ्याबद्दल नफरत आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तो हळूहळू हळूहळू कमी होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. एकदाच एक स्मरणिका केली आणि 10 दिवस त्याच्याकडे बघितलंच नाही तर मग रजोगुण, तमोगुण, आपल्यातला राग, आपल्यातला द्वेष, मत्सर, तिरस्कार हा वाढत जाणार आहे. जसं एखादं घर ज्यावेळेस आपण 8 दिवस स्वच्छ करत नाही त्यावेळेस खिडकीत घाण होते, दारात घाण होते, बेसिंगमध्ये घाण होते, किचन कट्ट्यावर घाण होते. पण ज्यावेळेस आपण रोज झाडू मारतो, रोज स्वच्छता करतो त्यावेळेस ते चककतात म्हणले समर्थ. बघा म्हटले, ज्यावेळेस विहिरीचं पाणी रोज उपसा केल्यावरच ते निर्मळ पाणी होतं, पण उपसा नाही केलं तर गाळ साठणार आहे. तलावाचं तसंच आहे म्हटले समर्थ. पाण्याचा उपसा केला तर तलाव स्वच्छ राहणार आहे, नाहीतर घाणच साठणार आहे. शेतीमध्ये 2 महिने गेलोच नाही तर काँग्रेसचं गवत, इतर झाडं वाढणारच आहेत. रोज नांगरणी केली, रोज जे काही गवत आहे ते काढून टाकलं तर शेतीचं उत्पन्न उत्तमाचं येईल आणि भरपूर येईल. तसंच आपल्या देहाचंही आहे. रोज थोडं का होईना नामस्मरण केलं तर आपल्यातले दोष नाहीसे होतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की रोज थोडं का होईना नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे, तरच आपल्यातले दोष नाहीसे होतात. आपल्या रुटीनप्रमाणे आपण एखाद्या वेळेस कधी आपण जेवण करायचं विसरलोय का? जेवण नेमानं करतो, तसं त्याही गोष्टी केल्या पाहिजेत, त्याही नियमाने म्हटले समर्थ. म्हातारपण हे सगळ्यांना येणार आहे. मृत्यूला एक ना एक दिवस सगळ्यांना सामोरे जायचं आहे. तो दिवस येणारच आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे आणि तो दिवस उत्तम करण्यासाठी आत्तापासून त्याची सवय आपल्याला पाहिजे. तरच त्या दिवशी आपल्या मुखात नामस्मरण येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कोणालाही अवगुण कर असं सांगावं लागत नाही. अवगुण प्रत्येकाच्या हातून घडतं, पण एखादं सत्कर्म कर, एखादं चांगलं गुण आत्मसात कर, एखादं चांगलं काम कर, हे मात्र प्रत्येकाला सांगावं लागतं. पण अवगुण कर, कोणाचं तर मन दुखव, कोणाला तर रडव, हे सांगावं लागत नाही. ते मात्र लगेच कळतं, ते मात्र लगेच त्याला जमतं, पण चांगलं करायला मात्र त्याला जमत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता प्रत्येकाला वाटतं की नाही, हे आम्हाला जमत नाही, आम्हाला आळस येतोय, आम्हाला कंटाळा येतोय, नाही नामस्मरण जमत. पहिल्या दिवशी थोडं कमी करा, हळूहळू करत या देहाला सवय लागते आणि हे मन त्याच्याकडे वळतं म्हटले समर्थ असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की थोडं का होईना आपल्याला नामस्मरण हे करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. नाहीतर आपल्या उद्धटपणा, आपल्यामधले रजोगुण, तमोगुण याची वाढ होतच राहणार आहे, ते कधीही कमी होणार नाहीत. हे मन चंचल आहे, आलं मनात की गेलं पुण्यात, असं हे मनाचं काम आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला मनाचे श्लोक ही रोज रोज आपल्याला वाचता आले पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि बघा, पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे.
जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की श्रीरामांच्या नामाने आपल्यातले महादोषाचे निवारण होते, जीवाला उत्तम गती प्राप्त होते, उत्तम अवस्था प्राप्त होते. श्रीरामांच्या नामाने पुण्य संचय वाढतो आणि म्हणूनच सकाळी उठलं की त्या श्रीरामांचं आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, ज्यावेळेस वाल्मिक ऋषीला नारद मुनी भेटले, वाल्मिक ऋषीमध्ये रजोगुण होते, तमोगुण होते, राग होता, ईर्ष्या होती, द्वेष होती, इतरांना तो रडवायचा, इतरांना त्रास द्यायचा, त्यांचं सोनं ओढून घ्यायचा, त्यांना मारायचा, एवढे त्याच्यात अवगुण होते. नारद मुनी भेटले, अरे एवढे दोष तुझे कधी नाहीसे होणार, तू एवढं पाप आता कधी फेडणार. त्यावेळेस वाल्मिक ऋषी नारद मुनींना शरण गेले आणि म्हणाले, तुम्ही सांगा यावर उपाय. मग नारद मुनी म्हणाले, श्रीरामाच्या नामाशिवाय ह्याला पर्याय नाही, तुला भगवंताचं नाव घ्यावंच लागेल. तो म्हणाला, मला राम म्हणता येत नाही, मराच येतंय. मग मराचं राम कधी झालं हे वाल्मिक ऋषींना कळालं नाही. एवढं नामस्मरण घडलं की वाद्याला फाट्याला सुद्धा पालवी फुटली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि एवढे दोष त्याचे नाहीसे झाले, एवढं पाप नष्ट झालं, पुण्याचा संचय वाढला, सामर्थ्य वाढलं, शक्ती वाढली आणि त्यांनी लिहिता वाचता येत नसताना सुद्धा रामायण पूर्णपणे लिहिलं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे, म्हणून आपल्याला रोज नामस्मरण करता आलं पाहिजे. भक्त पुंडलिक ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस फक्त बायको म्हणत होता, बायकोचंच ऐकत होता, बायको जे म्हणाल तेच खरं, बायको म्हणाल पूर्व दिशा तीच पूर्व दिशा. आई वडिलांचं ऐकत नव्हता, आई वडिलांना घरातून बाहेर हकललं, त्यांना त्रास देऊ लागला आणि मग मात्र पश्चाताप झाला. ज्यावेळेस रोहिदास चांभार आपल्या शेंडीला एक दोरी बांधली होती, आई वडील त्या पाळण्यामध्ये होते आणि हातामध्ये ते चप्पल शिवत होते आणि मान हलवत होते आणि मग मात्र त्या मानेने त्या मागच्या पाळण्याला झोकाही देत होते आणि पूर्ण हाताने चप्पलही शिवत होते. पुंडलिक ज्यावेळेस चप्पल तुटली म्हणून ते शिवायला गेले, त्यावेळेस पुंडलिकाने विचारलं की मागं शेंडीला दोरी का बांधली आहे. त्यावेळेस रोहिदास चांभार म्हणाले, तुम्ही स्वतःहून मागे जाऊन बघा. बघितलं तर त्या पाळण्यामध्ये आई आणि वडील झोपले होते आणि तो आई आणि वडिलांना झोका देत होता, का तर त्यांना झोप यावी म्हणून. मग त्यावेळेस मात्र फक्त पुंडलिकाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. रोहिदास चांभार मात्र उत्तमाचं कर्म करत आहे, आपल्या शेंडीला दोरी बांधली आहे, हाताने ही चप्पल शिवायचं काम करत आहे, दोन्ही काम उत्तमरित्या करत आहे आणि मी मात्र एवढा वाईट वागलो, उद्धट वागलो, रजोगुण तमोगुणाने माझं भरलेलं होतं. मी मात्र कोणताही विचार न करता माझ्या आई वडिलांना घराच्या बाहेर हकललं आणि मी हे पाप कधी फेडणार. मग मात्र वाईट वाटू लागलं आणि मग मात्र आईच्या शोधात बाहेर पडला. आई वडील त्याला सापडले आणि मग मात्र आई वडिलांची सेवा करू लागला, विठ्ठलाचं नाव घेऊ लागला आणि मग मात्र दोष हळूहळू कमी होऊ लागले, पुण्याचा संचय वाढायला लागला, सामर्थ्य वाढायला लागले, शक्ती वाढायला लागली आणि मग मात्र साक्षात परब्रह्म विठ्ठलाने त्याला दर्शन दिलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे, काही नाही करता आलं तर फक्त नामस्मरण करा, अशक्य गोष्टी ही शक्य होतील. फक्त विश्वासाने त्या परब्रह्माचं, ते ईश्वराचं रोज नामस्मरण करा. रोज आपण जेवण करतो, रोज नाश्ता करतो, रोज कामाला जातो, रोज काही आपले जे ठरलेली कामं आहेत ती सगळी करतो, रोज देवपूजा करतो, मग नामस्मरण ही आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. रुटीनप्रमाणे सगळी कामं होतात, मग तेही काम त्यामध्ये ॲड केलं पाहिजे आणि रोज 5-10 मिनटं तरी सकाळी आणि 10 मिनटं तरी संध्याकाळी असं करत त्या मनाला आपल्याला स्थिर करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामाचा महिमा भरपूर आहे, नामाने आपल्यातले महादोष नाहीसे होतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण रोज करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.